ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण चतुर्दश ब्रह्मनाम या दशकातील समास 9वा श्रवण निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ सांगतात की श्रवण असे करावे की जे केले असता सर्व संशय नाहीसे होतात, मनातील शंकाचे निरसन होते। समर्थ सांगतात की परमार्थाचे ज्ञान करून देणाऱ्या अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे व स्वहित साधून घ्यावायचे असेल तर त्याने नेहमी अद्वैत ग्रंथाचाच अभ्यास करावा। समर्थ सांगतात की ज्या ग्रंथाच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतकरणात पश्चाताप व भगवंताची भक्ती करण्याची आवड निर्माण होते असे ग्रंथ वाचावेत। समर्थ सांगतात की ज्या ग्रंथाच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात व त्यामुळे अधोगती चुकते अशा ग्रंथाचाच अभ्यास करावा। समर्थ सांगतात की ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल तो ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, तर ती केवळ कर्मणूक होय। म्हणून समर्थ सांगतात की ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सारासार विवेक याचे निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत, म्हणजे विवेक प्राप्त होऊन पैलपार जाता येते। आता या आठवड्यात या दशकातील शेवटचा समास देहांत निरूपण नाम सुरू झाला असून त्या समासाचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 10वा देहांत निरूपण नाम। श्रीराम समर्थ। मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहत। समर्थ सांगतात की जी दृश्यसृष्टी वास्तविक मिथ्या आहे ती आपल्याला सत्य वाटते, पण परब्रह्म सत्य आहे ते आपल्याला असत्य वाटते। हे सर्व मायेमुळे घडून येते। सत्य कळावया कारणे, बोलली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे। समर्थ म्हणतात की सत्य अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून नाना निरूपणे निरनिराळे उपाय सांगतात, तरीही असत्य मायेचे धरणे काही उठत नाही। असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असून हरपले जेथील तेथे। समर्थ या ठिकाणी सांगतात की असत्य असून मीह देह ही ध्यानतिता आणि दृश्य सृष्टीत सत्य आहे हा निश्चय अंतरात दृढ ठसलेला आहे। तो आपोआप जन्मल्यापासून अनेक जन्माच्या संस्कारामुळे उत्पन्न झालेला असतो आणि परब्रह्म मात्र सत्य व सर्वत्र असून तिचे ज्ञान आपल्याला नसते। वेद शास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चयो करीती, तरी नये आत्मप्रचिती सत्य स्वरूप। समर्थ या ठिकाणी सांगतात की वेद शास्त्रे पुराणे नाना प्रकारे सत्याचा निश्चय व्हावा म्हणून उपदेश करतात, पण याप्रमाणे शास्त्रांनी सांगूनही त्या सत्य स्वरूपाची आत्मप्रचिती येत नाही। सत्य असून आच्छादिले, मिथ्या असून सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखता देखता। समर्थ या ठिकाणी सांगतात की परब्रह्म सत्य असून ते मायेच्या योगे आच्छादितले जाते व माया मिथ्य असून ती सत्य वाटत असते। असे सगळे आपल्या समक्षच विपरीत घडून येते। ऐसी मायेची करणी कळो आली तक्षणी, संतसरणे निरूपणी विचार घेता। समर्थ म्हणतात की पण ज्यावेळी संत समागम घडतो व अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने सारासार विवेक उत्पन्न होतो, तेव्हा या मायेची करणी समजून येते। मागा झाले निरूपण, देखिली आपणासी आपण, तेने बांधली खून परमार्थाची।
समर्थ म्हणतात की याचे निरूपण पूर्वी आले आहे. आपणच आपला शोध घेऊन स्वस्वरूप अनुभवाने आपले खरे रूप जाणून घेतले आहे. त्यामुळे आता परमार्थाची खूण अंतरात बांधली आहे. तेने झाले समाधान, चित्त चैतन्य मिळाले, निजस्वरूप ओळखिले निज वस्तुसी. समर्थ म्हणतात की त्यामुळे समाधान लाभले असून चित्त चैतन्याशी एकरूप झाल्याने आपण स्वतः ब्रह्मस्वरूप आहोत अशी आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटली आहे. प्रारब्धो टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडे अथवा राहो मिथ्या कलेवर. समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मबोध झाल्याने संदेह नाहीसे झालेले असून आता देह प्रारब्धाच्या हवाली केला आहे. आता हे मिथ्या कलेवर म्हणजेच देह लगेच पडला अथवा राहिला तरी त्याच्याशी आपला संबंधच उरलेला नाही अशी ज्ञानी लोकाची भूमिका असते. ज्ञानीयाचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. समर्थ म्हणतात की ज्ञानी लोकांना शरीर मिथ्या आहे या विचाराने जिवंतपणीच ते असून नसल्यासारखे वाटत असते. थोडक्यात ज्ञानी ममत्वविरहित असतानाच त्यांचे शरीर जेथे कुठे पडते ती भूमी खरोखरच पुण्यभूमी होय. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्याचे मनोरथ, साधू न येता जिने व्यर्थ तया पुण्यक्षेत्राचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की साधू संतांच्या दर्शनानेच तीर्थांना पावित्र्य येते व त्यांचे महात्म्य वाढते. साधू संत जर आले नाहीत तर त्या तीर्थक्षेत्राचे जिने व्यर्थ ठरते. पुण्य नदीचे दे तीर, तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार, साधू तेची नित्य मुक्त. समर्थ म्हणतात की सामान्य लोकांची अशी इच्छा असते की गंगेसारख्या पुण्य नदीच्या तीरावर आपले शरीर पडावे म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल. पण साधू हे नित्यमुक्तच असतात. उत्तरायण हे उत्तम, दक्षिणायते अधनम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निसंदेही. समर्थ म्हणतात की उत्तरायणात देह पडला तर उत्तम, दक्षिणायनात पडला तर अधम या संदेहाने सामान्य लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न होतो. पण साधू हे निसंदेह झालेले असतात. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण गती कारणे. समर्थ म्हणतात की उत्तरायण असावे, शुक्ल पक्ष असावा, घरात दिवा जळत असावा, दिवसा मरण यावे, त्यातही अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे उत्तम गती मिळते असे लोकांना वाटत असते. इतुके न लगे योगियासी, जो जितसी मुक्त पुण्यरासी, तिलांजली पाप पुण्यासी दिदली तेने. समर्थ म्हणतात की योग्यांना या गोष्टीची आवश्यकता नसते. तो पुण्यपुरुष जिवंत असताना मुक्त झालेला असतो. त्याने पापपुण्यांना कधीच तिलांजली दिलेली असते. देहाचा अंत बरा झाला, देह सुखरूप गेला, त्यास मनती धन्य झाला अज्ञानजन. समर्थ म्हणतात की अज्ञानी लोक ज्याच्या देहात अंत बरा झाला असेल तो सुखात मेला असे म्हणतात आणि तो धन्य झाला असे म्हणतात. जनाचे विप्रत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करती आपला सोय. समर्थ म्हणतात की काही अज्ञानी लोकांची तरी अशी विपरीत समजूत असते की अंतकाळी भगवंताचे दर्शन होते. या प्रकारे कल्पना जे करतात ते आपला घात करून घेतात. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्यचे नाही पेरले ते उगवेल कैसे. समर्थ म्हणतात की जिवंत असताना त्यांनी मनुष्यजन्माचे सार्थक केलेले नसते, सर्व आयुष्यच व्यर्थ घालवलेले असते. मुळात धान्यच पेरलेले नसेल तर ते उगवून तरी कसे येणार. जरी केले ईश्वर भजन तरी होय जे पावन, जैसे व्यवहारिता धन राशी माथा लाभे. समर्थ म्हणतात की जर ईश्वर भजन केले असेल तरच मनुष्य पावन होतो. जसे जवळ असलेल्या धनाने व्यवहार केला असेल तरच मुदलाबरोबर व्याजही मिळून द्रव्य उपलब्ध होते. दिदल्याविन पाववेना, पेरल्याविन उगवेना, ऐसे वाक्य हे जना ठाऊकच आहे. समर्थ म्हणतात की दिल्याखेरीज मिळत नाही, पेरल्याकीच उगवत नाही हे वाक्य सर्व लोक जाणतातच. न करिता
सेवेच्या व्यापारा, स्वामी समने कोटे मुशारा, तैसे अंत भक्त नारा स्वहित न घडे. समर्थ म्हणतात की एखाद्या नोकराने सेवा न करताच धनालय म्हणावं की माझा पगार द्या, तर त्याला कसा पगार मिळेल? त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केली नसेल आणि ती त्याचे स्वहित कसे साधेल? जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैसे होईल मुक्ती. असो ऐसे जे करती, ते पावजी तैसेची. समर्थ म्हणतात की जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल? असो जे असे करतात त्या प्राण्यांना त्याप्रमाणे फळ प्राप्त होते. योम न करता भगवत भजन, अंती न लाग होई जे पावन. जरी आले बर्वे मरण, तरी भक्तिविन अधोगती. समर्थ म्हणतात की थोडक्यात म्हणजे जिवंत असताना जर भगवत भजन केले नसेल तर अंतकाळी पावन होता येत नाही. जरी लोकाच्या समजुतीप्रमाणे बरे मरण आले तरी भक्ती न केल्याने अधोगती प्राप्त होते. म्हणून या साधूने आपुले जित असताच सार्थक केले, शरीरकारणी लागले धन्य त्याचे. समर्थ म्हणतात की म्हणून जे साधू संत असतात त्यांनी जिवंत असतानाच मनुष्य जन्माचे सार्थक केलेले असते. भगवत भक्ती अथवा ज्ञानप्राप्ती करून शरीराचा सदुपयोग त्यांनी केलेला असतो, त्यामुळे ते धन्य होत. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्याचे शरीर पडो राणी, अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य. समर्थ म्हणतात की जे जिवंत असतानाच मुक्त झालेले असतात अशा ज्ञानी जीवनमुक्ताचे शरीर वनात पडो आत्मा स्मशानात पडो तरी ते धन्यच असतात. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, हे प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव. समर्थ सांगतात की साधूचा देह खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तर सामान्य लोकांना त्यांच्या मंदबुद्धीमुळे ते प्रशस्त वाटत नाही. अंत बळा नव्हेत म्हणून कष्टी होती इतर जन, परिते बापुडे अज्ञान नेनिती वर्म. समर्थ म्हणतात की सामान्य लोक त्याचा अंत बरा झाला नाही या विचाराने दुःखी होतात, पण बिचारे अज्ञानी लोक रहस्य जाणत नाही. जो जन्मलासी नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैसा. विवेकबळे जन्ममृत्यूचा घोट भरला जेणे. समर्थ म्हणतात की जो मुळात जन्मलाच नाही त्याला कसा मृत्यू येईल. जो ज्ञानी असतो तो विवेकाच्या बळावर जन्ममृत्यूच्या भावनेलाच गिळून टाकलेले असतो. स्वरूपानंदाना बळे सगळीच माया नाडळे, तयाचा पार न कळे ब्रह्माधिकासी. समर्थ म्हणतात की त्याने स्वस्वरूपाच्या बळाने सर्व मायाच नाहीशी केलेली असते, त्यामुळे ब्रह्मादिकांनाही त्याचा पार लागत नाही. जो जित असताची मेला, मरणास मारून जियाला, जन्म मृत्यूस न स्मरे त्याला विवेकी बळे. समर्थ या ठिकाणी सांगतात की तो जिवंत असतानाच मेलेला असतो आणि मरणाला मारून जगत असतो, त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्ममृत्यूचे भानच राहिलेले नसते. तो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलास नाही. समर्थ म्हणतात की तो सामान्य लोकांमध्ये वावरतो तरी तो वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपेक्षा निराळा आहे हे कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तुरूप झालेला असतो, त्यामुळे दृश्य पदार्थादी माईक असल्याने त्याला स्पर्श करू शकत नाहीत. असो ऐसे साधू जन, त्याचे घडली या भजन, तेने भजने पावन इतर जन होती. समर्थ या ठिकाणी सांगतात की असो अशा साधू संताचे भजन घडले तरी त्यायोगे इतर लोकही पावन होतात. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेने केलाच करावा विवेक, विवेक केलिया तर्क फुटे निरूपणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो साधक सद्गुरूच्या अंकित असेल त्याने पुन्हा पुन्हा सारासार विवेक करावा. अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्या वेळी नवीन विचार सुरू होतात. हेची साधकासी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे, तुमचेनी समाधान बाणे साधूच ऐसे. समर्थ म्हणतात की जे खरे साधक आहेत त्यांना अगत्याने हेच सांगावायचे आहे की
अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधू संताच्या प्रमाणे तुमच्याही ठिकाणी निसंदेह असे समाधान जरूर बाणेल. जो संताशी शरण गेला तो संतचे होऊन ठेला, इतर जना उपयोग आला कृपाळूपणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो संतांना शरण जातो तो स्वतः संतच होतो आणि कृपाळूपणे इतर सामान्य जनाच्या उपयोगी पडतो. ऐसे संताचे महिमान, संत सगे होते ज्ञान, सत्संगापरते साधन आणिक नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की असा संताचा महिमा आहे. संत समागमामुळेच आत्मज्ञान होते, म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ असे दुसरे साधनच नाही. गुरुभजनाचे नि आधारे, निरूपणाचे विचारे, क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद. समर्थ म्हणतात की गुरुभजनाच्या आधाराने, अध्यात्म निरूपणातील विचाराने श्रवण मनन करून ते आत्मसात करावेत आणि आचरणीय अत्यंत शुद्ध असावे, म्हणजे निश्चितपणे परमपदाची प्राप्ती होते. परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात बाणे. समर्थ म्हणतात की सद्गुरूचे भजन हे परमार्थाचे जन्मस्थान आहे आणि सद्गुरू भजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले असता आत्मानुभव प्राप्त होऊन अकस्मात शाश्वत समाधान मिळते. देहा मिथ्या जाणून जीवे त्याचे सार्थक करावे, भजन भावे तो शवावे चित्त सद्गुरूचे. समर्थ म्हणतात की देह मिथ्या आहे जाणून घेऊन जीवाने त्याचे सार्थक करावे आणि भावाने सद्गुरूचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावे. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता, जैसे बाळका वाढवी माता नाना यत्ने करुणी. समर्थ या ठिकाणी सांगतात की आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढवते, त्याचप्रमाणे सद्गुरू हे मातेप्रमाणे शरण आलेल्या भक्ताची सर्व चिंता वाहतात आणि त्यांच्यासारखा दाता अन्य कुणी नसतो. म्हणून सद्गुरूचे भजन दयास घडी तोची धन्य, सद्गुरुविन समाधान आणिक नाही. समर्थ म्हणतात की म्हणूनच ज्याला सद्गुरूचे भजन घडते तो शिष्य धन्यच होतो. सद्गुरूशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. समर्थ म्हणतात की शब्दात जे काही सांगता येण्यासारखे होते ते सांगण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. आता ग्रंथाचा शेवट आला आहे म्हणून परत एकदा सद्गुरू भजनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे. सद्गुरू भजनापरते काही मोक्षदायक दुसरे नाही, जयास न म्हणे त्यांनी अवलोकावी गुरुगीता. समर्थ म्हणतात की खरोखर सद्गुरू भजनासारखे मोक्षदायक दुसरे काही नाही. ज्याला हे म्हणणे पटेत नसेल त्याने गुरुगीता पहावी. तेथे निरूपले बर्वे, पार्वतीप्रती सदाशिवे, या कारणे सद्भावे सद्गुरूचेवन सेवावे. समर्थ म्हणतात की तेथे सदाशिवाने पार्वतीला सद्गुरुचरण सेवावे हेच उत्तम प्रकारे निरूपले आहे, म्हणून सद्भावाने सद्गुरुचरणच सेवावे. जो ये ग्रंथीचा विवेक विवंचन पाहे साधक, तयास पहाडे एक निश्चयो ज्ञानाचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की या ग्रंथात जे विचार मांडलेले आहेत त्यांचे जो साधन मनन करेल त्यांना आत्मज्ञानासंबंधी निश्चय होईल. ज्या ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणून प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थाविषयी. समर्थ सांगतात की ज्या ग्रंथात अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेले असेल तो ग्रंथ प्राकृत मराठीतला म्हणून कवी प्रतीचा मानू नये, कारण त्याचा अर्थ खरोखरच वेदापर्यंत असतो. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी. समर्थ म्हणतात की वेदांत अनायसी मराठीत सुलभरित्या प्राप्त होईल. शिवाय अनेक वेदापर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदांत प्रतिपादन केला आहे तोच या ग्रंथाती असल्याने त्याच्या श्रवणाने अंतकरणात समाधान प्राप्त होईल. ते प्राकृत म्हणू नये, जिथे ज्ञानाचा अपाय, मूर्खासी हे कळे काय, मरकटा नारळ जैसे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्यात आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले असतात त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नये. पण माकडाला नारळाचे मूल्य काय समजणार,
याप्रमाणे मूर्खाला या ग्रंथाचे महत्त्व काय कळणार आहे. आता असो हे बोलणे, अधिकार परत्वे घेणे, शिंपीमधील मुक्त होणे म्हणू नये. समर्थ म्हणतात की असो, आता हे बोलणे पुरे झाले. ज्याने त्याने आपापल्या कृतीप्रमाणे या ग्रंथातील ज्ञान ग्रहण करावे. बंद शिंपीतील मोती प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून तो कमी प्रतीचा आहे असे म्हणू नये. जेथे नेती नेती म्हणती श्रुती, तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. परब्रह्म आदी अंती अनिर्वाच्य. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या परब्रह्माचे वर्णन श्रुतीनेही नीती नीती म्हणून करावे लागते, तेथे भाषेतील स्तुतीन्नता विद्वत्ता उपयोगी पडत नाही. ते परब्रह्म आदी अंती अनिर्वाच्य शब्दात न सांगता येण्यासारखेच असते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.